रेडगर आणि चला चेंडू चेक करायला द्या लगेच. आता काही सामने बघतं बाकी आहेत, अगदी बोटावरती मोजण्या एवढे, त्यामुळे वेल वाया घालवू नका. 2-2 षटकांचे सामने आहेत. आणि चला आपण जाऊया पुढच्या सत्रासाठी आदित्य पाटील यांच्याकडे. बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चेंडू चेक केले जातील तिथं, परंतु बॅट्समन पाठवा. रेडगर 40+ आणि धुंद्रे 40+. या संघामधून देखील जो संघ जिंकेल तो एका ट्रॉफीचा हकदार नक्कीच पाहायला मिळेल. चला आमचे आयोजक तुमच्यापर्यंत बाकी माहिती पोहोचवतील. आपण जाऊया पुन्हा एकदा आदित्य पाटील यांच्याकडे. तर मी विनंती करेन मंगेश यांना विनंती करतो या पण. चला एका बाजूला पाहतोय आपण धुंद्रे, एका बाजूला पाहतोय रिडगर. फक्त एका मैदानाचा अंतर आहे दोन गावामध्ये, धुंद्रे आणि रिडगर. आजूबाजूतील संघ प्रॅक्टिस साठी एकत्रित असतात. दोन षटकांची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. विलास उसाटकर असतील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. दोन फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. जयवंत पाटील त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय दशरथ भोपी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विलास उसाटकर आपण पाहतोय. चला मॅच ऑन करायचे पंच लगेच. दोन षटकांचा सामना, दोन षटकांमध्ये किती धावा जमले जातील जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार आहे. विलास उसाटकर पहिला बॉल. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय जयवंत पाटील. ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज दशरथ भोपी. पहिला बॉल, पहिलाच बॉल. तिथे मात्र गॅप मध्ये धरू केलाय. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवर धाव कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल. दोन कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न. ओहो गुड रनिंग. 3 धावा कंप्लीट. पहिल्या बॉलवर धावा आल्या तर 3. गोलंदाज तयार आहे. फुल्लर लेनचा बॉल होता. पीक केलाय गॅप मध्ये. बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 धावा. फुलगाव 7 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. हा बॉल आउट अपील झाली होती जरूर. तिथे मात्र अपील फेटाळून दिली. डॉट बॉल. निर्धाव बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते.
गोलंदाज आपण पाहतोय विलास उसाटकर सध्या गोलंदाजी ट्रॅकवर 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. किती धाब्यांपर्यंत रोखलं जाईल इथे मात्र जरूर प्रश्नचिन्ह असणार आहे. गोलंदाज तयार आहे. हाई बॉल तिथे मात्र जरूर पाहतोय कार्पेटच्या सहाय्याने केला क्षेत्ररक्षक तिथे मात्र दुरून प्रवास करतील, उचलतील, फेकतील आणि तिथे मात्र या बॉलवर धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. त्या पंचांचा इशारा येईल 1 रन शॉट. या बॉलवर फक्त एक धाव मिळेल. एक धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. षटकातील आपल्याला जरूर पाहायला मिळेल 5वा बॉल. गोलंदाज घेऊन तयार आहे. 5वा बॉल उडवलाय आणि दोघांच्या मधून बॉल फरार होईल 4 धाव्यांसाठी. चौकार. या 4 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते ती 12 धावा धावफलकावर. बारा धावा धावफलकावर लागलेला जरूर पाहायला मिळतील. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हाई बॉल उंचवर गेलाय तिथे मात्र बॉल खाली धावत होते परंतु बॉल कलेक्ट झाला नाही. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल परंतु नकार आहे. या बॉलवर 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 14. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतील संदीप पाटील. संदीप पाटील तयार असणारे स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय जयवंत पाटील. दोघांमध्ये लढत जरूर पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. हा बॉल बॅटची कडा मागे क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद. पहिला धक्का लागत असताना टीम रेडगरला. नवीन फलंदाज जगदीश बोपी. जगदीश बोपी यांना पाहतो आपण नवीन फलंदाज. इनर क्रमांक 3. गोलंदाज तयारी पुन्हा एकदा. हा बॉल तिथे मात्र पंच रेफर करतील. इट्स वाईट बॉल. खराब बॉल अवांतर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15. 15 धावा धावफलकावर लागलेल्या जरूर पाहायला मिळतील. व्हाईट बॉलची सांगता होत असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल आता आपण पाहतोय पडल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन. या बॉलवर एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 16. धावा धावफलकावर लागतील. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. गोलंदाजी ट्रॅकवर संदीप पाटील आपण पाहतोय. तिसरा बॉल घेऊन तयार आहे. या षटकातील शेवटचं षटक जरूर अतलतय. हा बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. पंच रेफर करतील. वाईट साठी पंचांचा रिव्ह्यू. अंपायर्स रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल.
तर डॉट बॉल असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर 3 बॉलचा खेळ समाप्त. चौथा बॉल या षटकातील. चौथा बॉल आपण जरूर पाहतो. गॅप मध्ये केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतायत. हो गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिथे. मात्र या बॉलवर धावा कंप्लीट 2. या 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 18. 4 बॉलचा खेळ समाप्त. 18 धावा फलकावर. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावा येतील, कितीपर्यंत रोखलं जाईल, जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा दुंद्रे टीम कडून संदीप पाटील. संदीप पाटीलचा बॉल. वेग तिथे मात्र गतीमध्ये परिवर्तन वेट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट केलंय. डॉट बॉल. अजूनही आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा बॉल, लास्ट बॉल. गोलंदाज घेऊन तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय संदीप पाटील. हा बॉल तिथे मात्र फिरकवण्याचा प्रयत्न, परंतु जरूर फटका कार्पेटच्या साहाय्याने केला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर 2 धावा कंप्लीट. या 2 धावींच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 20 आणि टार्गेट असणारे 21 येणारे. 12 बॉल 21 ची गरज. चला लगेच रिडगर टीम आपले फलंदाज आपण मैदानात पाठवा. त्यानंतर दुंद्रे टीम आपले सर्व खेळाडू घेऊन आपण लगेच चला शेकोटी विजवा. ग्राउंड मध्ये धूर येतोय. खेळायला तुम्हाला त्रास होईल, तुमच्या खेळाडूंना त्रास होईल, याच्याकडे लक्ष असू द्या. आमचं काही नाहीये. चला फिल्डिंगची रचना लगेच आपण लावून घ्या. रेडगर टीम. चला 2 फलंदाज आपल्याला पाहायला अशोक उसाटकर त्याच्या सोबतीला रमेश चौधरी सध्या मैदानात रवाना झालेत.
चला पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन. 21 धाव्यांचं टार्गेट आहे. गोलंदाजी ट्रॅकवर जयवंत आपण पाहतोय, जयवंत पाटील. स्ट्राईकला फलंदाज अशोक उसाटकरला आपण पाहतोय. पहिला बॉल तिथे मात्र पंच रेफर करतील, वाईट बॉल आहे. 21 धाव्यांचं लक्ष आहे. पहिला बॉल वाईट आलाय. आता मात्र 20 धाव्यांचं लक्ष उरेल. येणारे 12 बॉल 20 ची गरज. हाई बॉल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर 2 धावा कंप्लीट. एक बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3. 3 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. हाई बॉल तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते, भिरकवलाय. क्षेत्ररक्षक मागे तैनात देत. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि याही बॉलवर 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. धावसंख्या आपण 5 पाहतोय. 2 बॉलचा खेळ समाप्त. 5 धावा फुलकवर. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर पाहतोय. गोलंदाज, हा बॉल फटका जरूर चांगला आहे आणि एका टप्प्याने जाईल सीमा पार चौकार. या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा फुलकावर लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. जयवंत पाटील, चला स्पीडअप करा. अतिरिक्त वेळ खर्च नका करू. फायनलची नाईट आहे. अजूनही आपल्याला सामने पेंडिंग पाहायला मिळत आहेत. एवढ्याला सामने क्लिअर व्हायला पाहिजे होते. ही खंत आहे 40+ साठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर पाहतोय. जयवंत पाटील, हाय बॉल लेफ्ट ड्राइव्ह गॅप मध्ये केलाय. मागे क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र बॉलची अडवणी करतील. जोपर्यंत फेकला जाईल तोपर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळतोय धावा चोरण्याचा मानस. आणि या बॉलवर धावा कंप्लीट पाहायला मिळतील. तर 3च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2. 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. आपल्याला पाहायला मिळतं एकूण 11 धावा फलकावर. 4 बॉलचा खेळ समाप्त. अजूनही 10 धाव्यांची गरज आहे. येणारे 8 बॉल 10 ची गरज आहे. कोण जिंकेल? एका बाजूला दोंदरे किरीटकर. गोलंदाज सज्ज. हा बॉल पंच रेफर करतील, वाईट बॉल आहे ऑफस्टिकच्या बाहेर. अजूनही 9 धाव्यांची गरज. 8 बॉल 9चं समीकरण. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. हाई बॉल आपण जरूर पाहतोय. तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल चढवणी केली आणि या बॉलवर एक सिंगल कंप्लीट. शेवटचा बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. धावसंख्या आपण पाहतोय 13. ज्या फायटिंग टोटल स्कोर कडे बोलत होता टीम दोंदरे, सध्या तिथे मात्र पोहोचलाय. रिक्वायर्ड रन रेट आपण जरूर पाहिलं होतं, सध्या तिथपर्यंत जरूर पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय जयवंत पाटील. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. हा बॉल तिथे मात्र उंच सफर आणि षटकार. षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 19. 19 धावा फलकावर जरूर पाहायला मिळेल. अजूनही विचार केला तर गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. तिथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचलेली 19. येणारे 6 बॉल आणि 2 धावींची गरज.
गोलंदाजी ट्रॅकवर दशरथ बोपीला आपण पाहतोय. तयार असणारे 6 बॉल 2 ची गरज. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर पाहतोय. दशरथ बोपी बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. हा बॉल तिथे मात्र विनिंग मोमेंट विनिंग स्ट्रोक आणि सामना जिंकला आपल्याला पाहायला मिळेल टीम दुंद्रेने. चला तलोजी मजकूर आणि रिडगर संघ. चला आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे.